माझ्या सेवेसाठी तुम्ही काय केलं रे? हात बघा तसलं काय नको. बाबाला कुठतरी लाभ फिरायला हा बाबाची मिरवणूक काढा. आता बाबाचं आईला बदली करून आणा. मला तर शांत करायचं असं मी सांगतो तसंच करा रे. आज रात्री 2 वाजता आज रात्री 2 वाजता या तमाशाच्या 2-4 चिकण्या पुरी माझ्याकडे बांधून आमच्या बायका तुझी बरोबर आहे. माझी बायको आल्यापासून माझी लहान मुलं पुढे शिकतात. माझ्या मुलांचं शिक्षण करून बघतं. शाळेत कोण येतं? आमच्या बायका घरी कोण आणतं? आमच्या बायका बायका कुणाच्या? आमच्या. अरे वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या बायका माझ्या बाबाच्या सुनासारखे त्याने तर तुलाच गाठली होतं. आमच्या बायका तुमच्या बाबाच्या सुनासारख्या. मी माझ्या बायकोला घेऊन तुमच्या घरी आलो. तुमचा दरवाजा वाजला. तुम्हाला कसं बोलवत? माझ्या बायकोला माझ्या मनात काही कपट. तुम्ही तुमच्या बायका घेऊन आल्या. माझं म्हातारा दरवाजात आपलं ते तुम्हाला कसं बोलवत? तुमच्या बायकांना खंडारा केला. एका घरी गेलो होतो. काय एका बायकोचा बोगला बघलो तुझी बायको होती घरात. ते मला पाहिलं का पाहिलं बरोबर म्हणजे कोण दागिमा आलाय होय. बघताय काय करा ना बघण्याचा पाय दिला. मी गेलो बसलो मला वहिनी जाऊ का? मी जाऊ नका. आहे ना जरा करा जेवण खाणं. वहिनीला म्हणलं तुम्ही स्वयंपाक करा. मी जरा लुटातो. इतक्यात मला झोप लागली. तासाभराने वहिनीने स्वयंपाक केला. लागली उठवायला. टाकी पाऊटा टाकी पाऊटा टाकी पाऊटा. आणि मी कुठं उठतोय? वहिनीने हलवलं उठवलं. अंगाला धरून हलवलं. मला म्हणजे उठा उठा मी तुमचं ताट केलं. ताटात पाहिलं 2 लाडू होते. एक करंजी होती. शिपूची भाजी होती. चपाती होती. आवडीचं जेवण पहिल्या केलं. 2 लाडू दाबलं. नंतर करंजी हाणली. शिपूची भाजी बाजूला काढली. चपाती वरदान का उठवलं. होते का तुम्ही खलास करून टाके. त्याला खाली पाडी काही खेळखावाच्या अंगावर काय शेपूची भाजी काय त्याच्या दाताच्या फडीत गुंतून होती. कसं लावलं त्याला? हराम खोरा त्याचा केवढा मोठा उपकार. अरे गावकऱ्याचे पहिले उपकार त्याला विचार. बरोबर पहिले गावाचे उपकार माझे. मला गावचं सरपंच पुढे केला. तालुक्याचा पुढारी सोसायटीचा चेअरमन म्हणजे गावाने माझ्यावर उपकार केला. मी गावाचे उपकार फेडले. आता गावाच्या जमिनीचे सावकाराकडे घाण होत्या. पुन्हा मला तुटल्या. त्या बागाईत पुन्हा मुळे घाल्या. माझ्या नावाचं गाणं म्हणा पवाडा म्हणा मला निवडून आणा. मी शिकवतो. मी म्हणा का गावाचा विकास पुण्यामुळे 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 तू काय तुझ्यामुळं 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 आणि तू नुसतं राहतायचो. तुझ्यामुळं 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 काळजी करू नको. तुला अख्ख्या गावातून निवडून आणतो. अरे निवडू नको निवडून कडून गावचा विकास पुण्यामुळे पुण्यामुळं पुण्यामुळे गावाचा पुण्यामुळं 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 तुमची बघला पुण्यामुळं 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 तुम्हाला बायका पुण्यामुळं 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 त्यांना पोरं पुण्यामुळं 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 तुझ्या आईचं भुसकाट उधळलं तुझ्या तो काय बोलतो काय तुम्ही लक्ष देताय का नाही? काय साहेब मी माझ्या नादात होय तुझ्यामुळं खायला खायला काय लागलं रे? आताच मग तुला ऐकलं आपली लग्न कोणामुळे कोणामुळं कोणामुळे त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपल्या बायका कोणामुळे कोणामुळं कोणामुळे त्याच्यामुळे त्यांना पोरं कोणामुळे कोणामुळं कोणामुळे त्याच्यामुळं बाबू बोलता बोलता पुरं काढून घ्या.
नाही नाही आपल्या बायकांना पोरं त्याच्यामुळं माप काय 7 रुपये भाडं नाही. हे जाऊ द्या हे माझ्या सगळ्या भावांचं लक्ष लागलं गाण्याकडं त्यांना घेऊन गाणे ऐकायला जाऊ पण रस्ते व्यवस्थित चालेल. मी सांगत असायचं आईला आई 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 पहिलं बाई पहिलं बाई कुणाला काही बोलायचं नाही. आणि तो सोडायची नाही. तुला बापाने असं मारलं होतं का? तो मला सर मी त्याला खलास करून टाकणार आहे. तू त्याला खलास करतो का माझ्यावर उडतो तुझ्या आईचा मोठा हाडला तुझ्या आता एक काम करतो पळत पळत घरी जातो हे तर माझ्या आईला सांगून तुला उद्या मी सांगणार आहे. उद्या मी सांगणार तुझ्या आईचा पांचा भिजला गीता नाही छोडूंगी गीता नाही छोडूंगा मारामारी करूंगा तुम्हें पळून जाऊंगा. देवाचं नाव घ्या. अरे खोकड्याची उभं आली ती खोकला न येत असतो खाली घातलाय. देवाचं नाव घ्या. रोग याला धरावा तुझ्या शेजारी द्या यांचा परावा मला शिव नको तू काय कुठा आता घालतो दोघांच्या पेक्षा 2-2 टाका